तर राजा शिवाजी चित्रपट आणि त्या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या समोर आलेला आहे आणि त्याच ट्रेलरवरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। चित्रपटाच्या टीजर मध्ये असलेल्या उणिवा भरून काढण्याचं काम ट्रेलर करतो। हे म्हणायला कुठे अतिशयोक्ती होणार नाही की ट्रेलर हा टीजर पेक्षा 100 पटीने चांगला निघालाय। चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात रितेश देशमुख यांच्या मुलापासून होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेला रितेश देशमुख यांचा तो भरदस्त संवाद जो की तुमच्या काळजात भिडतो। या मगरू हुकमांना कळू द्या, मराठी हे मातीत गाडले जात नाही तर मातीत पेरले जातात। या अशा तुफान डायलॉगने या ट्रेलरची सुरुवात होते। ट्रेलर मधलं ऍक्शन आणि कॉस्ट्युम इतकं धडाकेबाज आणि दमदार आहे की चित्रपटाला ते वेगळ्याच उंचीवरती घेऊन जाते। चित्रपटातले जेवढे काही ऍक्शन सीन्स आपल्याला दिसतात ना ते वेल पॉलिश दिसतात। टीजर मध्ये जसे दिसले होते त्या प्रकारे नाही, यावेळी त्यांनी खरंच काहीतरी चांगलं काम केलंय। आता या चित्रपटाच्या मेन पॉइंटला आपण कसं विसरू शकतो ते म्हणजे अजय अतुल यांचं बॅकग्राऊंड म्युझिक। बॅकग्राऊंड म्युझिक हे इतक्या अप्रतिम दर्जाचं आहे ना, इतक्या अप्रतिम दर्जाचं की मेलेल्या माणसालाही जय भवानी जय शिवाजी म्हणायची एक इच्छा होईल इतकं उत्स्फूर्त करणारं बॅकग्राऊंड म्युझिक या चित्रपटात दिलंय। नक्कीच या चित्रपटाचा ट्रेलर बघून लक्ष्मण उतेकर कुठेतरी कॉर्नरमध्ये रडत बसले असणार आहे की मी AR रहमानला चित्रपटाचं म्युझिक देऊन खरंच चूक केली आणि यावेळेस अजय अतुलने ते सिद्ध करून दाखव।